उपस्थित समसर येथील अधिष्ठाते बाबाजी आणि समस्या इथून आलेले भक्त वारकरी आणि मग इतर जे उपस्थित झालेले संत मंडळ कोणी पंजाबला अभिप्रेत असलेले कोणी संन्यास अभिप्रेत असलेले आणि हे जे वास्तविक बंधू भगिनी आहेत ते सर्व त्या सर्वांना विशेष करून आमचे बालगोपाल शिष्य शिकले त्यांचे आभार. त्याच्यामुळं मला काय वाटते निश्चय बसलेले आहे तिकडं फार मनगडे दिसत आहेत त्यांच्या असे चांगले तर समर्थन निवासी बाबा पूर्व बाबा महाराष्ट्र अधिकरण का भारत अधिकरण भारत अधिकरण का विश्व अधिकरण अशा प्रकारचे विश्व अधिकरण असलेले बाबाजी परंतु उपाधी देताना मात्र काय म्हणतात महाराष्ट्र असं कोणाला देतात म्हणायला पाहिजे विश्व अधिकरण कारण त्यानंतर का म्हणजे जगाच्या या बरोबर शिष्य परिवार उद्देश समान आशीर्वाद येणारे असे ते होते. मग त्यांना विश्व अधिकरण काम महाराष्ट्र अधिकरण एखाद्या तपास केला तेव्हा तुमचं म्हणणं बरोबर आहे ते विश्व अधिकरणच होते भारताचे विश्वाचे होते. परंतु गोष्ट अशी आहे तिथेमध्ये जर सांगितलेलं आहे त्यानुसार असलेले जर अधिकरण त्याला म्हणजे ज्याचा अर्थ ज्यांच्या संयोगाने सिद्ध केला जातो जे दुसऱ्याच्या धर्माला सिद्धीला कारण आहे असे जे कोणी आहे धर्मसिद्धी काय तर म्हणून या जगात ते महाराष्ट्रात म्हणतो त्यांचं म्हणणं काय बाबा हे पाहिजे विश्वाधिकार तर असे ते बाबा त्यांचं स्मरण आठवण करून मी माझ्या पुढील विचाराला चालू की हा जो काही पंचावतार महोत्सव तो पंचावतार महोत्सव पूर्वकाळामध्ये पुरातन जुना हा प्रकार आहे आणि मार्गामध्ये आमच्या लहानपणी बघितलं मग पुढच्या काळामध्ये 30-40 पर्यंत उत्तर विभागामध्ये पंजाब तिकडे दिसायला लागल्यानंतर
तिकडं होतात पंचावतार आणि इकडे काय म्हणून इकडं सुरू झाला. आणि तो सुरू झाला तर मग कार्यविकास दैव झाला. आणि मग ते आल्यानंतर इथपर्यंत असायचं पंचांगाने बाहेर ते पंचावतार झाले असताना मग साक्षात दत्तात्रय प्रभू आले काय असे ते समोर गुलाब झाले. त्या गुलाब टाकलेला असायचा, त्या गुलाबावरती असे चरण म्हटलेले असायचे. जाताना कोपऱ्यावर म्हणाले ते कपडा काढला, धुतर काढलं, धुतर काढले असे दिसायचे. हा प्रकार कसा कुठून आला? मग ते लक्षात आलं की अन्नछत्रामध्ये असा उत्सव अन्नकूट म्हणून होतो. अन्नकूट ज्याच्यामध्ये विविध पदार्थ सगळे जगातले काही विद्यमान असतात ते सगळे करतात. काय तुमचे हे तर पाचच टाकलं, प्रत्येकाचं एक ताट एक असा करीत हे सगळं हा करायला असतं. आणि मग तिथं तो प्रकार की त्या देवाला परमेश्वराला स्वीकार झाला कशावर सांगायचं. मग तिथं ते असाच पद्धतीमध्ये कपडा टाकायला स्वच्छ पांढरा त्याच्यावरती भक्त जनतेला बार झाल्यानंतर त्याचा कपडा उचलायचा, कपडा उचलला की बरोबर ते दिसायचं. त्यांचं दिसतं ना आपलं कसं दिसणार नाही. आपल्या बाबा काही येत नाहीत ना, आपले दत्तात्रय प्रभू काही येत नाहीत ना, प्रधान स्वामी काही येत नाहीत ना, स्वीकार करत नाहीत का? करतात. मग कशाचं मग तुमचा उपाय स्वीकार झाला प्रश्न मग ते पाऊलच सुरू दिसायला. आणि असं करीत इतका प्रकार होता की पुढे तर दिल्लीसारख्या ठिकाणी प्रत्येक रविवारी प्रत्येक रविवारी इतरत्र शहरामध्ये सुद्धा जालंधर आणि प्रत्येक रविवारी ठरले मोठमोठे करणारे करतात, दान देणारे दान देतात, सगळे लोक कार्यक्रम होतात. मग हा विचार हा प्रभाव सर्व झाला. मग आता काही लोकांना की आपापल्या स्वस्थानावर सोडलं, कोणाच्या घरात सोडलं, कोणाच्या फ्लॅटवर सोडलं. आता तिथं एक 55 ते 5 10 20 25 तास अन्नाचं झाड, मग फळाचं झाड, मग ड्रायफ्रूट, मग नंतर पेय, नंतर दुसरे पदार्थ 5 असे होतात. आणि तिथं जागा मग त्याच्यातून प्रकार निघाला महोपहार, महोपहार हा प्रकार निघाला. तो पुढे आल्यानंतर महोपहाराच्या ठिकाणी एकाच मोठ्या ताटामध्ये विविध प्रकारचे पदार्थ. आता इतके प्रकारचे पदार्थ. मग एकदा तो महोपहार झाला. त्यांनी केला होता, त्यांनी बिस्किट केलं होता. गोळे आमचे बिस्किट, आमचे बिस्किट, गोड बिस्किट, बिन साखरेचे बिस्किट,
शुगर फ्री बिस्किट आपले बिस्किट नमकीन बिस्किट त्या बिस्किटाचे फरक किती प्रकार काय काय सांगू आणि काय सांगू तुम्हाला बाटल्या जे नमकीन तुमच्या बाटल्यावर दिसतात पेय आता हे झालेले म्हणजे सगळं तयार मानले तुम्ही करायचं करायचं काही पुढे लॅपटॉप पुढे जागा नाही सगळं गेले म्हणजे सगळं वस्तू आता चित्रात एकदा सांगितलं घेऊन घ्या काय काय ते एवढं मोठं ताट आहे ताट काय बरोबर विचार करून बघा म्हणलं आपण तुमच्या लक्षात येईल इतके प्रकार आहेत नमकीनचे एवढे गुळाचे एवढे असे करता करता तो महोप हा सुरू झाला आणि मग जेणेकरून ही सोय झाली की जे कमी जागा आहे त्यांच्याकडे आपण एक कारखाना पण पूर्वाच्या अर्थामध्ये त्याच्यावर बसायला एवढं उपाय एकदा मग त्यांनी काय केलं पाच वर्ष बसते एका दिसते हात जरी तुम्ही लावायला लागले किती वेळ लागते जेवढे ते पण माझा त्याच्याकरता म्हणून ते 5 जण निदान कमी कमी फळायला त्यांच्यावर बसते त्यांच्यावर बसते असा उपयोग करतात तुम्ही असेही पंचावताराची कल्पना ती सुरू झालेली आहे आणि मग ते रांगण्याकरता हे जे आता उपक्रम चालू आहे आजही माझी विद्यार्थी फक्त माझी आधी नाही माझ्यामध्ये ते पूर्वी होऊन गेलेले विद्यार्थी आहेत पूर्वी राहून गेलेले विद्यार्थी आहेत असे अनेक आहेत जे सध्या विद्यमान आहेत असे सर्वांना पंचवटाचा उपक्रम चालू केला आणि तो विस्तार होत नाही तर विविध ठिकाणी ही जी गोष्ट आहे ती माझ्या हात चालली प्रत्येक ठिकाणी ज्ञान नुसता उभाराचा प्रश्न ते उभा करतात त्याच्याबरोबर स्वच्छता करतात त्याच्याबरोबर आमचा सराव करतात हे करणं काही साहेब उभा करतात आता इथे बघा एकाने केलं होतं त्यांनी सराव केली होती त्याच्याबरोबर एकाने केला देवाचे फोटोच असते वेगवेगळे कोपऱ्यांचे त्यांचे फोटो आता हे चांगलं आहे पंचावन्न म्हणून नाही त्याच्यासोबत त्या तिथे काहीतरी नाविन्यपूर्ण स्मृती राहील अशा प्रकारचंही कार्य ते त्याद्वारे होत राहिलं तसा प्रकार तो चालवतात हे पण त्यांनी सुद्धा एका पद्धतीने केलंय काही तर असे ते त्याचा जो उपक्रम मी म्हणायला फार स्तुती आहे साधन आहे आणि त्याच्याद्वारे त्या क्रियेचा देवाने स्वीकार करावा त्यांच्या ज्या उपहाराचाच ते बाकीचे जे काही क्रिया आहे त्याचाही स्वीकार करावा आणि त्यांना अशा पद्धतीमध्ये पुढे 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 क्रिया घडत राहावी अशी मी त्याच्याबद्दल अपेक्षा कारण मी जास्त वेळ घेणार नाही मला एक कल्पना आहे की दत्तात्रय प्रभू इकडून जातात मला कल्पना असेल पुढे जातात कोल्हापूरकडे आणि कोल्हापूर आणि कुठून जातात वाराणसीतून अशी इथून येतात हाच रस्ता येतात
आणि जे काही सांगितलंय स्वामी म्हणे ग्रंथ दाखवला बड़े संजय जी बोलते इतना ज्यादा से स्वामी दादी ने असं उपलक्षाने असे महत्वाचे वेळ आहे काळ आहे म्हणून त्याच्याकडे जे वेळ चुकवता येत नाही ते वेळ चुकलं तर जेव्हा प्रकारे मी ज्या वेळेला आलो त्यावेळेला हा झोपेल ते वेळी अविद्येची गडबडी आणि स्वामीची दृष्टी नाही अशा पद्धतीमध्ये ती वेळ जायची निघून आणि तुम्ही उभा राहावा असायचे म्हणून ते कळले पाहिजे आणि हे आपण कार्य पण झालं पाहिजे अशा पद्धतीमध्ये मी जास्त काही करणार नाही त्यांच्या उभाराला सुरुवात होईल अडचणला सुरुवात होईल ते सगळं दुःख दाखवावं लागेल आणि काही भिक्षक ते भिक्षार्थीचे जे नाव आहे पहिलेच विचार करून ठेवलेलं आहे काय नाव आहे पूजा म्हणजे याचा अर्थ देवाची पूजा कशी आहे देवाचं पूजन करता आहे कोणी कशाने कोणी कशाने कोणी कशाने कोणी धर्माने कोणी गुणाने कोणी गणाने कोणी गुणाने ते आहे आपलं सर्वस्व देव देवाला या पूजन करते असा एक प्रकार आहे मग तर बाकीचे जे उपचार आहेत ते आमच्या नंतर होत राहते आणि ते भेटले जायला बसायला तर कर्म करावं लागतं त्याच्या पहिले मला इकडून सांगितलं अध्यक्ष भाषणाने 2 मिनिटात काही काही ते म्हणता येईल आणि अध्यक्ष केलं भगवान श्री या ठिकाणी श्री गुरुवर्यांनी जे निरोपण या ठिकाणी केलं श्री गुरुवर्यांना आणि त्यांच्या निरोपांना निरोपणाला माझा धन्यवाद प्रणाम खरोखर या ठिकाणी जो विधी या ठिकाणी संपन्न होत आहे 55 लोकांचा सुधारणा आणि यानंतर आपल्याला अध्यक्षीय विचार या ठिकाणी थोडक्यात ऐकायचे आहेत तरी मी जास्त वेळ न घेता परमपूजनीय परमादरणीय संध्य संवत्सर निवासी बाबाजींना विनंती करतो की आपले विचार आपण या ठिकाणी व्यक्त